जेवढी आपली लायकी आहे तेवढंच बोला. लायकीवरून आठवलं, वामन साहेब दिसले नाहीत ते. तुम्ही सुगंधाचे सख्खे काका की लांबचे? जर यांनी विश्रांती घेतली नाही तर काळजीचं कारण होऊ शकतं. कुठलाही निर्णय घेताना 10 वेळा विचार कर दादा. जानकी, हे घे, गरमागरम सूप पिऊन घे. नाही नको मला. का? मला नकोय काही खायला. अगं पण सूप खायचं नसतं, प्यायचं असतं. सुमिताई मला प्यायला पण नकोय आता काही. आणि हे असं काही मला नकोय. चल गरमागरम सूप पटकन पिऊन घे. अगं पण सुमिताई. पण नाही आणि बीड नाही. तुला आठवतंय चिवच्या वेळेस तू माझी किती काळजी घ्यायचीस? सारखी येऊन विचारायचीस, सुमिताई तुला हे खायला हवंय का, ते खायला हवंय का? आता तशीच मी तुझी काळजी घेणार आहे. पण मी तुला बळजबरीने नाही खायला लावायचे. हो का? घड्याळाचा काटा चुकेल एक वेळ, पण तुझ्या मला खायला घालायच्या वेळा काही चुकायच्या नाहीत. वेळेवर खावं असा नियमच होता ना तुझा. ते तू काही खायची नाहीस ना, म्हणून मला मागे लागायला लागायचं. आता तू हे असं बोलून वेळ वाया घालवू नकोस. गरम सूप खरंच खूप छान लागतं, पिऊन घे पटकन. मी एवढ्या प्रेमाने केलंय तुझ्यासाठी आणि तू पिणार नाहीस? तू केलंस मग घेते. आता कशी शहाण्या मुलीसारखी वागतीयस. काय चाललंय तुझं? केवढा मस्त प्रोग्राम लागलाय बघा. टीव्ही बंद करतो. कशाला बंद केला? एवढं चांगलं चाललं होतं ना. तू इथे टीव्ही बघत बसलीयस आणि तिथे भाऊजी आणि जानकी रमावतीहून आले सुद्धा. अरे देवा, एवढ्या लवकर आले पण? मग तिची तब्येत बरी नाहीये, चक्कर येऊन पडली वाटतं. माझी बिचारी जानकी ताई जायला पाहिजे, तिची विचारपूस करायला पाहिजे आता. का ग बाई, तुला तिचा एवढा पुळका कशाला? नाही त्याचं काय आहे, मला माझं एक काम पूर्ण करायचंय. कसलं काम? इकडे कानात सांगते. दरवेळी काय ग कानात सांगते कानात सांगते? जे काही सांगायचं ना ते लांबून सांग, पण हळू बोल. आम्ही असा विचार करत होतो, ऐका तरी. म्हणजे आमचा असा विचार होता की जसं माझं बाळ गेलं तसं जानकीचं पण गेलं तर. नाही म्हणजे आता ती वारस जन्माला घालणार म्हटल्यावर आपल्या डोक्यावर बसणार आणि आपल्या हातात काय, आपले हात रिकामे. म्हणून मी म्हणत होते की समजा ते पोरग जन्माला यायच्या आधीच जर त्याचं काही बरं वाईट झालं गप्प बस. तू काय बोलतेस, तुला कळतंय? हे हे असं काहीतरी करणं किती अवघड आहे याची कल्पना तरी आहे का तुला? काही अवघड नसतो अहिल्याताई, काही अवघड नाही. एकदा का ठरवलं ना आपण एखादं काम करायचं का मग ते काही करून करायचंच. माझ्या कामाची पद्धत तर माहिती आहे तुम्हाला, नाही का? काही काम चाललंय का? तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? जी माणसं फक्त काम असल्यावर कोणाकडे जातात ना त्यांना स्वार्थी म्हणतात, स्वार्थी. आणि जी काम नसताना पण कोणाकडे जातात ना
त्याला भक्ती म्हणतात, भक्ती. काय बोलताय तुम्ही? कौतुक कौतुक करतोय तुझं पोरी, आणि तू हायच बी कौतुकास पात्र. तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का? सगळ्या घरांना अपमानित केलेला माणूस मी 2 शब्द प्रेमाने बोलायला आलो ग तुझ्याशी. सगळ्या घरांनी म्हणजे? अहिल्याताई, नाही हो, नाही नीट वागत माझ्याशी त्या. त्या घरातल्या कोणाशीच नीट बोलत नाहीत. नाही पण बाकीच्यांचं ठीक आहे, पण माझं काय? मी तर पाहुणा माणूस आहे ना. जास्त राग राग केला तर नाराज होणारच ना माणूस. त्यांच्या नजरेतून दिसत असतंय की समोरचा माणूस हा कुत्रा आहे, कुत्रा. त्या फक्त मला हाड मानायच्या बाकी आहेत ताई, सांगतो तुम्हाला. हे बघा, कुणा एकावरून तुम्ही घरातल्या सगळ्यांची परीक्षा करू नका. देव बोलला ताई, तुमच्या तोंडून देव बोलला. तुमच्यासारखी उदार मनाची बाई मी आजपर्यंत नाही पाहिली हो. अहो, जी बाई आपल्या सवतीला पण बहिणीसारखं मानते, तसं वागवते, तिची कीर्ती किती वर्णावी. मायला ही तर खरंच येडी आहे. वाकनीस, तुम्ही स्वतःला काय समजता? नरसिंह भाऊजींना राजकारणातून रिटायर करून तुम्ही स्वतः आमदार होताय की काय? जे काय बोलायचंय ते स्पष्टपणे बोला अहिल्याताई. मला आमदारकीचं तिकीट मिळवून देणार होतात ना, मग त्याचं काय झालं? का नुसती आश्वासनच द्यायची? अहो पण मी साहेबांशी बोलायच्या आत तुम्ही त्यांना फोन केलात, मग मी बोलून काय फायदा? वाकनीस, पण वाकनीस, मी त्यांना फोन करूनही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. याचा अर्थ काय समजायचं मी? अहिल्याताई, याचा अर्थ एकच होतो, थोडा धीर धरा आणि गप्प बसा. राजकारणामध्ये अतिघाई अंगलट येऊ शकते. अहो, गरम भात खाल्ला की चटका बसतोच. हुंकर मारण्या एवढा तरी वेळ द्या. तुम्ही मला लेक्चर द्यायची गरज नाही. माझे प्रश्न हाताळायला मी समर्थ आहे. तुम्ही जर समर्थ आहात तर माझ्याकडे का आलात? बरोबर आहे. आता माझे प्रश्न मीच सोडवणार. नरसिंह भाऊजी घरी आलेत ना, प्रत्यक्ष त्यांना भेटून सोक्षमोक्ष लावते. सोक्षमोक्ष लावता लावता स्वतःचा सोक्षमोक्ष लावू नका म्हणजे झालं. बाकी तुमचे प्रश्न सांभाळायला तुम्ही समर्थ आहातच. म्हणजे तुम्ही मला मदत करणार नाही? अहिल्याताई, तुम्ही थोर आहात. तुम्हाला माझ्यासारख्या सामान्य माणसाची गरज नाहीये. आता तुला बरं वाटलं ना की आपण खूप धमाल करूया. तसंही आता सगळं व्यवस्थित चाललंय घरात. नाही, अजूनही बऱ्याच गोष्टी नीट व्हायच्या आहेत. जानकी, आत्तापर्यंत सगळं झालं ना, मग पुढेही होईल. आणि आता तू अजिबात काळजी करायची नाहीस. बरं, नाही करणार. गुड गर्ल. आणि आता लवकरच तुला सुद्धा डोहाळे लागणार आहेत. बघूया तुला काय खावंसं वाटतंय. मला जेव्हा खडू खावेसे वाटले तेव्हा सगळे हसला होतात ना माझ्यावर. अगं, तुला खडू खावेसे वाटत होते त्याच्यावर नव्हतं हसत.
तू ज्या पद्धतीने सांगत होतीस ना त्याच्यावर हसत होतो. अशी दुसरं काही सुचत नसल्यासारखं झालं होतं तुला. सारखं आपलं एक खडू दे ना, एक खडू दे ना. अगं पण खरंच काही सुचत नाही दुसरं. हसू नकोस, कळेल तुला पण लवकरच कळेल आता. अमृताताई, सुगंधा, काय ग, काही काम आहे? नाही काही काम नाही तसं. जानकी ताईला बरं नाहीये ना, तिला बघायला आले होते. जानकी ताई, तुला काय हवा असेल तर सांगा, मी लगेच करून आणून देईन ना तुला. काही नकोय मला. सुगंधा, खरंच काही नकोय आम्हाला आता. काही वाटलंच तर मी हाक मारते तुला. बरं, जाते मग मी. मी सांगितलं त्याप्रमाणे काम चालू द्या. हा, नेहमीच्या मार्गापेक्षा काही वेगळ्या वाटा आपण जोखल्या पाहिजेत वामन. तुझ्या सुटकेमुळे आपण ऑलरेडी वेगळ्या मार्गाने सगळं काम करतो आहोत. पण आपली जबाबदारी पण आता वाढली आहे वामन. जर आपण लोकांच्या अपेक्षांना खरे उतरलो नाही तर आपलं भविष्य काळ अंधारात असेल. शक्यच नाही. मला खात्री आहे असं काहीही होणार नाही. आणि मलाही. आतेबाई, नरसिंहा, तू परत उत्साहाने कामाला लागलायस हे बघून केवढा आनंद झालाय मला. याचं श्रेय जानकीला जात आतेबाई. हो, पण आता तिची काळजी घ्यायला पाहिजे. तिला दगदग झालेली मला अजिबात चालणार नाही. यापुढे तिला कसलाही त्रास होणार नाही, निदान माझ्याकडून तरी. बरं, तुमचं चालू दे, मी येते. भाऊजी, अहिल्या, आता काय काम आहे तुझं? आपण नंतर येऊया, ते जरा कामाचं बोलतायत. माझंही काम महत्वाचंच आहे. अहिल्या, प्लीज नंतर येशील. माझं भाऊजींकडे काम आहे, इतर कोणाकडेही काम नाही. अहिल्या, राहू दे वामन, थांबू दे तिला. बोला अहिल्या, काय काम आहे तुझं? मला जे काही सांगायचं होतं ते मी फोनवरच सांगितलंय, पण अजूनही मला त्याचं उत्तर मिळालं नाही. निवडणुकीबद्दलच बोलायचं ना तुला? हो, तसंही तुम्ही राजकारणातून बाहेर पडणारच आहात ना. मग तुमच्या जागेवर मी उभी राहिले तर काय हरकत आहे? अहिल्या, तुला निवडणुकीला उभं राहता येणार नाही. का? का भाऊजी, का? कारण निवडणुकीला आता मी उभा राहणार आहे. हो, ऐकताय का?
अहो ऐका ना, नरसिंह दादा आल्यापासून भेटलात का तुम्ही त्यांना? काय करू दादाला भेटून? काय करू म्हणजे काय? तुमच्या डोळ्यात देखत त्या आईल्याताईंना तिकीट मिळते आणि तुम्ही नुसतेच बसणार आहात का हात हलवत? ये मी काय येडा वाटलो काय हाताला आठवून बसायला? लाख वाटते मला बी, त्यासाठीच गेलो होतो वाकण्याला भेटायला. त्या इंद्याच्या खुनाचं कारण दाखवलं आणि गप बसवले मला. आणि गप केलं आणि तुम्ही गप बसले. ये डोक्यात जाऊ नका माझ्या, अक्कल शिकवायची नाही मला तू. कधी गप बसायचं कधी तोंड उघडायचं बरोबर कळते मला. दादाच्या पाठी लागलो की नाही निवडणुकीत तिकिटासाठी, नुसतं एक फोन कमी आहे कळ काय? मोराजकरला फोन केला, आम्ही चाललो तुरुंगात. डोका आहे का तुझ्या? सांगते मला काही कळत नाही काही. आणि मी म्हणे बाजीराव घ्या माझी सही. काय? नाही ही गोष्ट तुझ्या त्या बाजीरावला सांगायला पाहिजे. त्याला हिरो व्हायचं ना चित्रपटातल्या. तो कुठून आला मध्ये? बघा बाजीराव गेला खड्ड्यात. आपण काय करणार आहोत? का नुसतेच हातावर हात ठेवून बसणार आहोत आपण? तुला काही येडा वाटलोय मी हातावर हात ठेवून बसायला? अहो, मग काय करणार आहोत ते सांगा ना. या निवडणुकीमध्ये आईल्या वहिनींना पाठिंबा देणार. आणि त्या एकदा का निवडून आल्या की आपल्याला जे हवं ते पदरामध्ये पाडून घेणार. अहो पण हा किती लांबचा रस्ता आहे, एखादा शॉर्टकट बघा की. शॉर्टकट नको, सगळं शॉर्टकट जातात त्या तुरुंगामध्ये. लॉंगकट बरा. आणि तसं बी हल्ली निवडणुकीमध्ये निवडून न येता बी राज्यकारभार करता येतोय रिमोट कंट्रोल बनवून. कळलं काय? मला माफ कर जानकी, तुम्हाला कधीच अंतर दिलं नाहीस जानकी. मीच स्वतःमध्ये हरवलं होतो, तुझ्यापासून लांब निघून गेलो होतो. मी चुकीचा वागलो, तुझा विचार केला नाही, आपल्या बाळाचा विचार केला नाही. मग आता तुला आणि आपल्या बाळाला कसलाही त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी. जानकी, मी माझा निर्णय बदललाय. कोणता निर्णय? निवडणूक लढवण्याचा. म्हणजे रमावती मतदारसंघातून आता नरसिंह किल्लेदारच निवडणूक लढवतील. आणि फक्त लढणार नाही, जिंकतील सुद्धा. रडतेस का तू? तुम्हाला नाही कळणार. मी इतके दिवस ज्या गोष्टीची वाट पाहत होते ना, ती आज पूर्ण होती. आज माझे पती नरसिंह किल्लेदार मला खऱ्या अर्थाने परत मिळाले. का एवढं प्रेम करतेस माझ्यावर? वेडी आहेस? आहेच आहे तुमच्यासाठी. मन माझे ग झाले त्याचे, मोर स्वप्नाचा दारी नाचे, शब्द त्याचे ग मृताचे, स्पर्श त्याचे चांदण्याचे, त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्यांचे गुज सांगते, माझं कुंकू